आपला भारत हा देश किती विज्ञाननिष्ठ आहे हे गॅलिलिओ आणि आर्यभट्ट यांच्या कर्तृत्वावरून, त्यांनी केलेल्या कार्यावरून आणि त्यांना त्या त्या देशाने दिलेल्या पावतीवरून हे सिद्ध होते. तर गॅलिलिओचा जन्म झाला 1564 मध्ये, म्हणजे 16व्या शतकात. तर त्यावेळेस गॅलिलिओने म्हटलं की पृथ्वी गोल आहे, चंडू सारखी आहे आणि ती सूर्याभोवती फिरते. पण तत्कालीन तिथल्या इटलीतील म्हणजे युरोपातील शास्त्रज्ञांना, धर्म मार्तंडांना गॅलिलिओचं हे म्हणणं पटलं नाही. त्यांनी म्हटलं की धर्माच्या विरोधी आहे, बायबलच्या विरोधात आहे आणि प्रस्थापित धर्मव्यवस्थेच्या विरोधात गॅलिलिओनं मत मांडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी गॅलिलिओला शिक्षा दिली. परंतु आर्यभट्टांचा जन्म आहे इसवी सन 476चा, म्हणजे हे 5वं शतक. तर 5व्या शतकात सुद्धा आर्यभट्टांनी तेच म्हटलं होतं की पृथ्वी गोल आहे आणि ती पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यावेळेस सुद्धा भारतातल्या समाज व्यवस्थेनं आर्यभट्टाचे म्हणणं मान्य केलं. म्हणजे भारत त्यावेळेस सुद्धा किती विज्ञाननिष्ठ होता, किती विज्ञानाला प्राधान्य देणार होता, विज्ञान मान्य करणारा होता, हे आपल्याला दिसून येते.